महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत नाशिकच्या निफाड तालुक्यात कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात आज गहू दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त शेतकरी व कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शिवार फेरी आयोजित करण्यात आली। तसेच विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या या गहू संशोधन केंद्राने आजपर्यंत गव्हाच्या एकूण 32 वाणांचे संशोधन करून शिफारस केली आहे। यामध्ये 15 वाण स्वातंत्र्यपूर्व काळातील तर 17 वाण स्वातंत्र्यानंतर विकसित करण्यात आले आहेत। तसेच राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सूचनेनुसार केंद्रात सेंद्रिय गहू उत्पादनांचा प्रयोग सुरू करण्यात आला असून तो यशस्वी टप्प्यात आहे। पुढील 2 ते 3 वर्षात सेंद्रिय शेतीसाठी नवीन गव्हाचे वाण उपलब्ध होणार असल्याची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत बोडके यांनी दिली। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत असलेल्या ह्या गहू संशोधन केंद्र निफाड येथे आज आपण गहू दिनाच्या निमित्तानं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवार फेरी आणि मार्गदर्शन चर्चासत्र याकरता इथे आम्ही जमलेलो आहोत। या इथे जवळजवळ अनेक जिल्ह्यातले आपले तालुक्यातले शेतकरी आहेत, नाशिक जवळपासचे आलेले आहेत आणि अतिशय सांगण्याचा आनंद मला येतोय की आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर विलासजी खर्चे सर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी जसे अपेक्षित केलं होतं त्यांनी स्वतः इथे भेट दिलेली आहे आणि त्यांनी सगळ्या वाणांची आपण इथे पाहणी केली आणि त्यांनी सगळ्या ह्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे। समाधान म्हणण्याचं कारण असं आहे की आमच्या विद्यापीठाचा जो फुले समाधान वाण आहे हा खरंच त्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये त्यांनी समाधान निर्माण केलेलं आहे। जो कमी पाण्यावरती किंवा जास्त पाण्यावरती दोन्ही आपण त्याला 4 पाणी किंवा 5 पाणी जरी दिले तरी त्याचं उत्पन्न चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोळीसाठी खूप चांगलं आहे। हे विद्यापीठ हे हे केंद्र हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेलं इथे आहे, परंतु इथे आपण जवळजवळ 17 वाण हे स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1969 नंतर विद्यापीठ स्थापनेनंतर आपण दिलेले आहे आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा वाण जो आपला NIW 34 जो होता पूर्वी त्याला आता सिओर पण म्हटलं जातं बऱ्याच मार्केटमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे तो पोळीसाठी चांगला आहे। आता दुसरं की लोकांना आपण खपली गव्हाची पण इथे आवड निर्माण झालेली आहे, कारण लोक सांगतात डायबिटीज आहे, पण आपल्याकडे असलेला फुले संपन्न वाण आहे की ज्याच्यामध्ये आपण जस्त आणि लोहाचं प्रमाण चांगलं आहे। फुले अनुपम आहे, तो पोळीसाठी चांगला आहे। आपण म्हणतो की त्याच्यामध्ये असलेला आपण मांडे वगैरे करायला किंवा फुले सात्विक जो आहे तो त्याच्यामध्ये तो पण आहे की ज्याच्यामध्ये डायटरी फायबर्स चांगले आहेत। त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे वाण हे विद्यापीठानं विकसित करून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सगळे दिलेले आहेत आणि मला वाटतं ह्या संशोधन केंद्राने नुसत्या समाधानच गेल्या वर्षी एका केंद्रावरून आमच्याकडे 25 टन आणि विद्यापीठातनं त्याचं जवळजवळ 150 टनापर्यंतचं आपलं बियाणे विक्री झालेली आहे। त्यामुळे ही महाराष्ट्रातले जेवढे काही गव्हाचे वाण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 30% पर्यंतचं क्षेत्र केवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाणांनी त्यामध्ये व्याप्त असल्या कारणानं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा गहू संशोधन केंद्रातलं जे योगदान आहे ते फार मोलाचं आहे आणि मोठं आहे। त्यामुळे मला ह्या सर्व आमचे सगळे संशोधक इथले जे आहेत गहू संशोधन केंद्रावरचे जेवढे शास्त्रज्ञ आहेत आणि कर्मचारी त्या सगळ्यांचं मी इथे अभिनंदन करू इच्छितो आणि सर्वांना पुढील सगळ्या कार्यासाठी यश देतो। धन्यवाद।